Dear friends, I am Anil Udasi, Head of Department Mechanical Engineering, First Shift, Government Polytechnic Amravati. Today we will learn process layout, which is also called as functional layout and which is also called as group technology. तर हे सगळं मागच्या पिरियडमध्ये आपण घेतलेलं होतं, झालेलं होतं आपलं. तरी जस्ट रिवाइज आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. फिगर शोज एन अरेंजमेंट ऑफ प्रोसेस लेआउट which is also called as functional layout or group technology. Under this arrangement, each department or section is responsible for carrying out a particular process and not a particular product as under line type layout. लाईन टाईप लेआउट मध्ये काय होतं, एक पर्टिक्युलर प्रोडक्ट और ए पर्टिक्युलर प्रॉडक्ट पूर्ण एकाच डिपार्टमेंटमध्ये तयार व्हायचं. इथे मात्र असं नाहीये. इट इज रिस्पॉन्सिबल ओनली फॉर कॅरिंग आउट ए पर्टिक्युलर प्रोसेस. Each department or section is responsible for carrying out a particular process and not a particular product. लाईन टाईप लेआउट मध्ये पर्टिक्युलर प्रोडक्ट पूर्ण तयार व्हायचं किंवा पर्टिक्युलर आर्टिकल पूर्ण तयार व्हायचं एकाच डिपार्टमेंटमध्ये. इथे असं नाहीये. प्रत्येक प्रोसेस वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये होईल आणि ग्रुप्स राहतील मशीनचे, सिमिलर मशीन्स त्या एकेका ग्रुपमध्ये त्या अरेंज करण्यात येतील. देअर इज अन असेंबलिंग ऑफ सिमिलर ऑपरेशन्स इन ईच डिपार्टमेंट और सेक्शन. सिमिलर टाईपचेच ऑपरेशन्स होतील एक एक डिपार्टमेंटमध्ये. प्रोसेस लेआउटमध्ये काही एक्झाम्पल्स पाहूया आपण प्रोसेस लेआउटचे. द अप्लिकेशन ऑफ प्रोसेस लेआउट इज फाउंड इन गारमेंट प्लांट, शू मेकिंग इंडस्ट्री एक्सेट्रा. हे काही उदाहरणं दिले दोन. सुटेबिलिटी, दिस इज व्हेरी युजफुल वेअर लो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज रिक्वायर्ड. जिथे कमी उत्पादन करायचं असेल प्रॉडक्टचं किंवा आर्टिकलचं, त्याच्यासाठी प्रोसेस लेआउट इज द बेस्ट. नाव वी कॅन सी द फिगर ऑफ प्रोसेस लेआउट. आता इथे दिसतंय तुम्हाला सिमिलर टाईप ऑफ मशीन्स एकेका ग्रुपिंग केलेलं आहे सिमिलर टाईप ऑफ मशीन्सचं. जसं रॉ मटेरियलचा एंट्री होते लेथ डिपार्टमेंटमध्ये, तर सिमिलर टाईप ऑफ मशीन्स आहे. सगळ्या लेथ एका डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलेले आहे. वी कॅन से इट लेथ डिपार्टमेंट. नंतर रॉ मटेरियल लेथ डिपार्टमेंटमधून कुठे जाईल ते फॉर फर्दर ऑपरेशन्स. नंतर रॉ मटेरियल कुठे जाईल लेथ डिपार्टमेंट मधून मिलिंग डिपार्टमेंट मध्ये फॉर फर्दर ऑपरेशन्स, दॅट मीन्स मिलिंग. नंतर रॉ मटेरियल पुन्हा जाईल मिलिंग ऑपरेशन्स नंतर हीट ट्रीटमेंट डिपार्टमेंट, दॅट मीन्स फर्नेस कडे जाईल. आणि नंतर फॉर फर्दर ऑपरेशन्स रॉ मटेरियल विल गो ग्राइंडिंग डिपार्टमेंट. इथे फिनिशिंग वगैरेचे ऑपरेशन्स करण्यात येतील अँड देन फिनिश प्रॉडक्ट विल कम आउट अँड वी कॅन सेंड इट टू द मार्केट. सो दिस इज द फिगर ऑफ प्रोसेस लेआउट विच इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रुप टेक्नॉलॉजी और फंक्शनल लेआउट. ते इथे तुम्हाला स्पष्ट दिसतंय ग्रुपिंग करण्यात आलेले आहे सारख्या टाईपच्या मशीन्सचं. लेथ डिपार्टमेंटमध्ये सगळ्या लेथ्स आहे, मिलिंग डिपार्टमेंटमध्ये सगळ्या मिलिंग मशीन्स आहे, हीट ट्रीटमेंट डिपार्टमेंटमध्ये सगळे फर्नेसेस आहे आणि ग्राइंडिंग डिपार्टमेंटमध्ये सगळे ग्राइंडिंग मशीन्स आहे. ओके. नेक्स्ट आता पुढे जाऊया आपण. ऍडव्हान्टेजेस ऑफ प्रोसेस लेआउट. नाउ वी कॅन सी ऍडव्हान्टेजेस ऑफ प्रोसेस लेआउट. याच्यात काय होतं, पहिला व्हॉट इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज, लेस नंबर ऑफ मशीन्स आर रिक्वायर्ड. सेकंड ऍडव्हान्टेज इज सिमिलर जॉब्स आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन सिमिलर मशीन्स, हे सुपरविजन इज सिम्पल. सारखे जॉब सारखेच असतात सगळे जॉब आणि दे आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन सिमिलर मशीन्स. Therefore, for it is very simple and easy for the supervisor to supervise on that jobs and machines. What is the third next advantage of process layout? Breakdown of one machine will not shut down the production. आता लेथ 3-4 लेथच आहे, 5-6 लेथच आहे. एक लेथ मशीन बंदही पडली तर शटडाऊन ऑफ प्रोडक्शन होणार नाही, कारण बाकी लेथ आहे ग्रुप्स मध्ये ठेवलेले आहे ना सगळ्या मशीन्स. एक लेथ बंद पडली तर बाकी 4-5 लेथ वगैरे आहेच तिथे. So therefore, breakdown of one machine will not shut down the production, as the work of that machine can be transferred to another machine. So work can be transferred to another machine. एक लेथ बंद पडली तरी 4-5 लेथ आहेच ग्रुप्स मध्ये ठेवलेले. The fourth advantage of process layout is lower investment on account of comparatively less number of machines. आता इन्व्हेस्टमेंट काय, मशीन्सच कमी आहे त्याच्यामुळे लोअर इन्व्हेस्टमेंट आहे. नंबर 5, greater flexibility in regards to allocation of work
to equipment and worker. Flexibility, right? So these are the some advantages of process layout. Now we can see disadvantages of process layout, which is also called functional layout or group technology. बऱ्याचदा काय होतं की क्वेश्चन पेपरमध्ये प्रोसेस लेआउट हा किंवा फंक्शनल लेआउट हा शब्द वापरण्यात येत नाही. मुद्दामून ग्रुप टेक्नॉलॉजी हा शब्द वापरण्यात येतो. कारण सगळ्या मशीन्स ग्रुपमध्ये ठेवल्या आहे ना. लेथ मशीन सगळ्या एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेले आहे. मिलिंग मशीन्स मिलिंग डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले. ग्राइंडिंग मशीन्स सगळ्या ग्राइंडिंग मशीन्स ग्राइंडिंग डिपार्टमेंटमध्ये ठेवलेले आहे. दॅट मीन्स इट इज अ ग्रुप टेक्नॉलॉजी, ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पेपरमध्ये काय करतात बऱ्याचदा प्रोसेस लेआउट आणि फंक्शनल लेआउट हा शब्द वापरत नाही. ग्रुप टेक्नॉलॉजी हा शब्द वापरतात. So we can see now disadvantages of process layout. Number 1, generally more floor area is required. जास्त जागा लागते. Number 2, handling and backtracking of material is too much. कारण एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये, नंतर पुढच्या प्रोसेस साठी तिसऱ्या डिपार्टमेंट मध्ये, नंतर त्याच्यानंतरच्या प्रोसेस साठी चौथ्या डिपार्टमेंट मध्ये असं मुव्हिंग करावं लागतं मटेरियलला वगैरे. त्याच्यामुळे हँडलिंग अँड बॅक ट्रॅकिंग जास्त होतं मटेरियलचं. नंबर 3, थर्ड डिसएडवांटेज इज इन्स्पेक्शन इज कॉस्टलियर. फोर्थ डिसएडवांटेज इज टोटल प्रोडक्शन सायकल टाइम इज मोर ड्यू टू लॉंग वर्क इन प्रोसेस. प्रोडक्शन सायकल टाइम जे असतं ते जास्त वेळ लागतो त्याला, कारण लॉंग वर्क इन प्रोसेस असतं. सो दीज आर सम डिसएडवांटेजेस ऑफ ग्रुप टेक्नॉलॉजी. So now we can see the third type of plant layout. First two were line or product layout. Second one was functional or process layout, which we also call group technology. And this is the third one, C. This is the third type of plant layout, which we call project or fixed position layout. This is the third type of plant layout, which we call project or fixed position layout. फिगर पाहून घ्या पहिले. सगळ्यात पहिले, here the product is not movable. Here the product is not movable. That means it has a fixed position. रॉ मटेरियल एकाच ठिकाणी येते, मशीन सुद्धा एकाच ठिकाणी आणल्या प्लांट साइट वरती आणण्यात येते. प्लांट साइट इज फिक्स. प्रोडक्ट इज ऑल्सो नॉट मूवेबल. प्लांट साइट इज ऑल्सो फिक्स. प्रोडक्ट हॅज ए फिक्स पोझिशन. याचाच अर्थ मशीन्स एकाच ठिकाणी आणण्यात येते. सगळ्या मशीन्स ज्या आवश्यकता गरज ज्यांची आहे त्या प्लांट साइट वरती आणण्यात येते. रॉ मटेरियल सुद्धा एकाच ठिकाणी प्लांट साइट वरती आणण्यात येते. वर्कर सुद्धा प्लांट साइट वरती आणण्यात येते. आणि स्टँडर्ड पार्ट अँड टूल्स दीज आर ऑल्सो ब्रॉट टू प्लांट साइट. प्रोडक्ट इज इन अ फिक्स पोझिशन. दॅट मीन्स प्रोडक्ट इज नॉट मूवेबल. प्लांट साइटच्या तिथे सगळं आणण्यात येतात, मशीन्सही आणण्यात येतात, रॉ मटेरियलही आणण्यात येतं, वर्कर सुद्धा आणण्यात येतात एकाच ठिकाणी, आणि स्टँडर्ड पार्ट आणि टूल्स सुद्धा एकाच ठिकाणी आणण्यात येतात. प्लांट साइट फिक्स असते. प्रॉडक्ट सुद्धा फिक्स पोझिशन मध्ये असतं. प्रॉडक्ट मुव्हेबल नाहीये इथे. त्याच्यामुळे या लेआउटला म्हणतात प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउट. नाउ फोकस ऑन द फिगर. लक्ष द्या फिगरवर. Now we can get some information about project or fixed position layout. This is the third type of plant layout. The first two were line or product layout and functional or process layout. This is the third type of plant layout, which we call project or fixed position layout. Here the product is not movable. That means it has a fixed position.
इन दिस टाइप ऑफ लेआउट द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेवी कॉम्पोनंट्स इज कन्सिडर्ड. या लेआउटमध्ये काय महत्वाचं असतं? मॅन्युफॅक्चरिंग कशाचं करण्यात येतं? हेवी कॉम्पोनंट्सचं. यांच्यासाठी सुटेबल आहे प्रोजेक्ट ऑर फिक्स टाइप ऑफ लेआउट. कशाचं उत्पादन करायसाठी? हेवी कॉम्पोनंट्स, वजनी. द प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड ॲट द साइट, नॉट इन द फॅक्टरी. पहा आता लक्ष दे. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड ॲट द साइट. फॅक्टरीमध्ये नाही आहे उत्पादन त्याचं, नॉट इन द फॅक्टरी. द प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड ॲट द साइट, नॉट इन द फॅक्टरी. द मॅन, मशीन अँड टूल्स are brought to the site. That means resources, which we say resources. You know that, you already know. Which are the 4 resources? Man, material, machinery and money. These are 4M. We call them resources. Man, material, machinery and money. आता सध्या टाइम सुद्धा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आणि तो सुद्धा रिसोर्स बनलेला आहे. वेळेचं महत्व फार असतं, तो सुद्धा रिसोर्स आहे. गेलेली वेळ येत नाही म्हणतात. त्याच्यामुळे मेन, मटेरियल, मशिनरी अँड मनी, दीज आर द 4M. दीज आर द रिसोर्सेस. अँड फिफ्थ रिसोर्स इज टाइम. टाइम सुद्धा ऍड झालेला 5वा रिसोर्स म्हणून. तर कोणतेही उत्पादन करायसाठी हे 5 जे असतात पॅरामीटर्स, रिसोर्सेस, ती फार महत्वाचे आहे. मेन, मटेरियल, मशिनरी, मनी अँड टाइम. द मॅन, मशीन अँड टूल्स आर ब्रॉट टू द साइट. साइटच्या तिथेच आणण्यात येतात आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेवी कॉम्पोनंट्स करण्यात येतात. द टाइम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ वन प्रॉडक्ट इज व्हेरी मच अँड इज इन इयर्स. आता उत्पादन जे करतो प्रॉडक्टचं आपण, त्याला बराच कालावधी लागतो. टाइम जो रिक्वायर्ड असतो इट इज व्हेरी मच. बऱ्याचदा तर ते वर्षांमध्ये सुद्धा लागतं. पूर्ण प्रॉडक्ट तयार व्हायला कधी कधी तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला, ते प्रॉडक्ट पूर्ण व्हायला इयर्स लागतात. बरीच वर्ष सुद्धा लागतात. कधी कधी 1 वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागू शकतो त्याला. काही एक्झाम्पल्स पाहूया आता आपण प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउटचे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप्स. तुम्हाला आता सांगितलं हेवी कॉम्पोनंट्सचं उत्पादन करण्यात येतं. त्याचे शिप्स वगैरे काय असतात? वजनी असतात, हेवी कॉम्पोनंट्स आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप्स. सेकंड एक्झाम्पल इज एरोप्लेन्स. थर्ड वन इज प्रेशर व्हेसल एक्सेट्रा. Now we can focus on advantages of project or fixed position layout. The first advantage of project or fixed position layout is less material movement. मटेरियलची मुवमेंटच कमी असते इथे, कारण हेवी कॉम्पोनंट्सचं उत्पादन करतं आणि these are heavy components are in a fixed position, not movable. त्याच्यामुळे पहिला ऍडव्हान्टेज राहील आपल्याला, मटेरियलचं मुवमेंट आहे, इट विल बी लेस. सेकंड वन ऍडव्हान्टेज इज reduction in time and cost related to the movement of work from one station to other. आता movement of workच जास्त होत नाहीये, त्याच्यामुळे रिडक्शन इन टाइम आणि कॉस्ट, खर्च सुद्धा कमी होईल आणि वेळ सुद्धा कमी लागेल. वन स्टेशन टू अदर स्टेशन, मुवमेंटच नाहीये वर्कचं. इट इज इन फिक्स पोझिशन. द प्रोजेक्ट ऑर प्रोडक्ट इज इन अ फिक्स पोझिशन, इट इज नॉट मूवेबल. Therefore there is a reduction in time and there is a reduction in cost. The third advantage is the workers identify themselves with a product in which they take interest and pride in doing the job. वर्कर्स स्वतःच आयडेंटिफाय करतात. एखादा प्रोजेक्ट एखाद्या इंडस्ट्रीला किंवा कंपनीला सुरू करायचं आहे, बिझनेसमॅनला एखादा नवीन प्रोजेक्ट, चॅलेंजिंग प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तर वर्कर्स आयडेंटिफाय करतात, स्वतःच सांगतात मॅनेजमेंटला की या प्रोजेक्टमध्ये आम्हाला काम करायचं आहे, बिकॉज इट इज अ चॅलेंजिंग वर्क. दे हॅव इंटरेस्ट, दोज वर्कर्स हॅव इंटरेस्ट, दे ऍक्सेप्ट द चॅलेंजेस. काही वर्कर्स असे असतात त्यांना नवीन चॅलेंजेस एक्सेप्ट करायचे असतात, त्यांना इंटरेस्ट असतो चॅलेंजिंग प्रोजेक्टमध्ये आणि त्यांना गर्व वाटतो त्यांना की आपल्याला याच्यात घेतलं तर आपल्याला चांगलं शिकायला मिळेल. दे फील प्राईड इन डुईंग द जॉब. तर वर्कर्स स्वतःच आयडेंटिफाय करतात आणि मॅनेजमेंटला सांगतात की आम्हाला हा चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे, सो यू शुड इन्व्हॉल्व अस इन धिस प्रोजेक्ट. आम्हाला पार्टिसिपेट करू द्या प्रोजेक्टमध्ये. त्यांना इंटरेस्ट असतो त्याच्यात, शिकायलाही बरंच मिळतं. The fourth advantage is it is easy to measure the progress of work. 5वा advantage आहे capital investment is minimum. नेक्स्ट पुढे जाऊया आता आपण. ऍडव्हान्टेजेस झाले प्रोजेक्ट और फिक्स पोझिशन लेआउटचे. आता डिसएडव्हान्टेज पाहूया. वी कॅन फोकस
on disadvantages of project or fixed position layout. So these are some disadvantages of project or fixed layout. So first disadvantage is machines and tools etc. take more time to reach the workplace. आता वर्कप्लेस काय असतं, बऱ्याचदा रिमोट प्लेसवरती असतं, गावापासून शहरापासून लांब असतं. त्याच्यामुळे मशीन्स टूल्स वगैरे दुसरीकडून जिथे प्रोजेक्ट बनवायचा आहे, जिथे हेवी कंपोनेंट बनवायचे आहे, दॅट मीन्स वर्कप्लेस. तर तिथे मशीन्स आणि टूल्स आणण्यासाठी वर्कप्लेसच्या तिथे it will take more time to reach the workplace. The second disadvantage is complicated jigs and fixtures may be required in fixing jobs, tools, etc. हे गुंतागुंतीचे असतात, कॉम्प्लिकेटेड असतात jigs and fixtures. Third disadvantage is highly skilled workers are required. Fourth disadvantage is all equipments are not used simultaneously. सगळ्या इक्विपमेंटचा एकाच वेळेस वापर करण्यात येत नाही. Some of them are idle intermittently. काही आयडल पडून असतात इंटरमिनेंटली. एकाच वेळेस सायमल्टेनियसली ऑल इक्विपमेंटचा वापर करता येत नाही. दिस इज द डिसएडवांटेज ऑफ प्रोजेक्ट और फिक्स टाइप लेआउट. नाउ वी कैन फोकस ऑन मटेरियल हैंडलिंग. नेक्स्ट वन, मटेरियल हैंडलिंग. सो देर आर 4 रिसोर्सेस: मेन, मटेरियल, मशीनरी एंड मनी. These are the 4 resources. एखादं उत्पादन करायचं असेल, प्रॉडक्ट बनवायचं असेल, तर मनुष्यबळ, मटेरियल, मशिनरी आणि पैसा यांच्याशिवाय ते प्रॉडक्ट तयारच होऊ शकत नाही. हे 4 रिसोर्सेस जे आहे, 4M ज्याला म्हणतो, मेन, मटेरियल, मशिनरी आणि मनी, यांच्याशिवाय कोणतेही प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही किंवा कोणतेही प्रॉडक्ट आपल्याला बनविता येत नाही. आपल्याला माणसं लागतात तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी, ते प्रॉडक्ट पूर्ण करण्यासाठी. मशिनरी लागते, मटेरियल लागतं आणि पैसा लागतो. आणि आता वेळ सुद्धा महत्वाचा झाला, वेळ सुद्धा लागतो आपल्याला. दीज आर द 5 रिसोर्सेस. ऍक्च्युअली देर आर 5 रिसोर्सेस: मेन, मटेरियल, मशिनरी, मनी अँड टाइम. सो वी कॅन फोकस ऑन मटेरियल हँडलिंग. Material handling is defined as the art and science of handling and storage of the raw material till its finished stage, either manually or mechanically. So what do you mean by material handling? It is the art, it is the science, how to handle the material and how to storage the raw material till its finished stage. So it is the art, it is the science, it is the technique, how to handle the raw material and how to storage the raw material till its finished stage. Material is handled at all stages in between, from stores to shop, from one shop to another, or from one machine to another on the shop floor. So material is handled at all the stages in between, stores कडून शॉप कडे, एका शॉप कडून दुसऱ्या शॉप कडे किंवा एका मशीन कडून दुसऱ्या मशीन कडे मटेरियलचं सतत हँडलिंग होत राहतं. हे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट इज नॉट अ प्रोडक्शन मशिनरी. आता मटेरियल हँडलिंग करतो तर हे उत्पादनाचा भाग नाहीये. इट इज नॉट ए प्रोडक्शन मशिनरी बट इज एन ऑक्झिलरी इक्विपमेंट. एक सहाय्य करतात. हे मटेरियल हँडलिंग काय करतं? इट इज अ ऑक्झिलरी इक्विपमेंट. हे मदत करतं, सहाय्य करतं, पण ऍक्च्युअली इट इज नॉट ए प्रोडक्शन मशिनरी. दॅट इम्प्रूव्स द फ्लो ऑफ मटेरियल्स which in turn reduces stoppages in production machines and thus increases productivity. So material handling equipment is not a production machinery. उत्पादन हे ऍक्च्युअली करत नाही मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, पण ते सहाय्य करतं, मदत करतं उत्पादन होण्यासाठी. तर फ्लो ऑफ मटेरियल स्मूथ सुरू राहतं मटेरियल हँडलिंग सिस्टीममुळे. आणि याच्यामुळे फायदा काय होतो? इट रिड्युसेस स्टॉपेजेस इन प्रोडक्शन मशीन्स अँड डज इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्शन सतत सुरू राहतं. तुम्ही एक लक्षात घ्या, मटेरियल मिळत नसेल बरोबर उत्पादनासाठी, ठीक आहे, त्याचा फ्लो स्मूथ नसेल मटेरियल हँडलिंगचा, तर ते उत्पादन खंडित होऊन जाईल ना. प्रोडक्शन विल स्टॉप अँड प्रोडक्टिव्हिटी विल नॉट बी पुशअप. प्रोडक्टिव्हिटी पुशअप होणार नाही, वाढणार नाही, उलट ती कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे मटेरियल हँडलिंगला फार महत्व आहे. मटेरियल हँडलिंग शुड बी स्मूथ आणि कंटिन्युअस ते उत्पादन होण्यासाठी मटेरियल हँडलिंग स्मूथ राहायला पाहिजे. सतत मटेरियलचा पुरवठा होत राहायला पाहिजे, म्हणजे खंड पडायला नको मटेरियल हँडलिंग मध्ये.
It has been estimated that average material handling cost is roughly 20 to 25% of the total production cost. प्रॉडक्ट बनवायला जेवढा खर्च होतो एक प्रॉडक्ट किंवा एक आर्टिकल जेवढा खर्च येतो त्याच्या मधला 20 ते 25% कशावर खर्च होतो? मटेरियल हँडलिंग कॉस्ट. मटेरियल हँडलिंग वरती तेवढा 20 ते 25% खर्च होतो टोटल प्रोडक्शन कॉस्ट. पुढे जाऊया आता आपण. नेक्स्ट, नीड ऑफ मटेरियल हँडलिंग. गरज काय आहे मटेरियल हँडलिंगची? का गरज भासते आपल्याला? द मटेरियल हँडलिंग इज नीडेड इन अन ऑर्गनायझेशन फॉर द फॉलोइंग रिझन्स. नंबर 1, मुवमेंट ऑफ मटेरियल टू स्टोरेज एरिया. पहिले मटेरियल येईल आपला, कुठून येईल मटेरियल? ट्रक मधून येईल, रेल्वे मधून येईल, जिथून कुठून येईल. सगळ्यात पहिले मटेरियल आपल्या इच्छित स्थळी आलं आपल्या ऑर्गनायझेशनच्या, जिथे ऑर्गनायझेशन आहे, इंडस्ट्री आहे, फॅक्टरी आपली, तर रेल्वे मधून येईल, ट्रक्स मधून येईल, ज्या मार्गाने येईल. सगळ्यात पहिले काम करावं लागेल आपल्याला मुवमेंट ऑफ मटेरियल टू स्टोरेज एरिया. त्या ट्रक मधून उतरवायचं, रेल्वे मधून उतरवलं की आपल्या स्टोरेज गोडाऊन मध्ये वगैरे आपल्याला ते मटेरियल सांभाळून ठेवावं लागेल, स्टोरेज करावं लागेल त्याचं गोडाऊन मध्ये वगैरे. नंबर 2, मुवमेंट ऑफ मटेरियल फ्रॉम स्टोर्स टू शॉप फ्लोर. आता स्टोर्स मधून मटेरियल पुन्हा कुठे सरकेल? पुढे शॉप फ्लोर वरती, वेअर इट कॅन बी यूज. स्टोर्स मधून येईल आता ते शॉप फ्लोर मध्ये. नंबर 3, मुवमेंट ऑफ मटेरियल्स बिटवीन वर्क स्टेशन्स. दॅट मीन्स शॉप फ्लोर मध्येच, परंतु एका मशीन कडून दुसऱ्या मशीन कडे, दुसऱ्या मशीन कडून फॉर फर्दर ऑपरेशन थर्ड मशीन कडे, थर्ड मशीन कडून फोर्थ मशीन कडे, चौथ्या मशीन कडे, चौथ्या मशीन कडून 5व्या मशीन कडे, असं मुवमेंट सतत होत राहील मटेरियलचं वर्क स्टेशन्स मध्ये. नंबर 4, मुवमेंट ऑफ मटेरियल टू द असेंब्ली लाईन. असेंब्ली लाईनच्या तिथे मुवमेंट सतत सुरू राहील. नंबर 5, प्रॉडक्ट तयार झालं, फिनिशिंग वगैरे सगळं झालं, त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ मटेरियल कुठे जाईल? ते मटेरियल प्रोडक्ट इन्स्पेक्शन डिपार्टमेंट कडे. तिथून इन्स्पेक्शन डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटने इन्स्पेक्शन वगैरे केलं आणि क्वालिटी बरोबर मिळाली ऍज पर सेट स्टँडर्ड सेट केलेले असतात कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये, तर त्याप्रमाणे क्वालिटी मिळाली तर इन्स्पेक्शन डिपार्टमेंट कडून मटेरियल कुठे जाईल? मग ओके झाल्यानंतर रिजेक्ट झालं तर ते जाणारच नाही पुढे, परंतु ऍज पर सेट स्टँडर्ड्स क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटने ग्रीन सिग्नल दिला तर मग मटेरियल कुठे जाईल? पुन्हा पुढे डिस्पॅच सेक्शन. प्रॉडक्ट तयार झालेलं आहे, फिनिश प्रॉडक्ट, ते जाईल आता डिस्पॅच सेक्शन कडे आणि मग डिस्पॅच सेक्शन कडून जाईल मटेरियल, पॅकिंग वगैरे केल्या जाईल त्याला आणि मग एक्सटर्नल ट्रान्सपोर्ट द्वारे ते बाजारपेठेत, दॅट मीन्स मार्केटमध्ये पाठविण्यात येईल कस्टमरला विक्री करण्याकरता. तर याप्रमाणे मटेरियलचं सतत काय होईल? फ्लो चालू राहील. ठीक आहे, मुवमेंट चालू राहील त्याची मटेरियलची. तर या प्रकारे मटेरियल हँडलिंगची सतत गरज भासते आपल्याला. इट इज अ नीड. नेक्स्ट वन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल हँडलिंग. मटेरियल हँडलिंगची उद्दिष्ट काय आहे? व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इफिशियंट मटेरियल हँडलिंग इज टू सेव्ह कॉस्ट. कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट कस्टमरला द्यायचं, कमीत कमी किमतीत. कॉस्ट सेव्ह करायची आपल्याला. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह. इफिशियंट मटेरियल हँडलिंग चांगली असेल मटेरियल हँडलिंग तर मग खर्च सुद्धा कमी होईल प्रॉडक्ट वरती आणि त्याची किंमत आटोक्यात आपल्याला ठेवता येईल आणि बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आपल्याला इन इकॉनॉमिक कॉस्ट, कमी खर्चात कस्टमरला विकता येईल मार्केटमध्ये. व्हॉट आर द अदर ऑब्जेक्टिव्ह? टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, टू इम्प्रूव्ह द प्लांट इफिशियन्सी, टू स्पीड अप द मुवमेंट्स ऑफ मटेरियल, टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट्स. मटेरियल हँडलिंग बेटर असेल, चांगली असेल, ते ऍक्सिडेंट्स प्रिव्हेंट करण्यात येतील, रिड्यूस करण्यात येतील ऍक्सिडेंट्स. ऍक्सिडेंट होत राहतात पण वी कॅन मिनिमाइज इट. ऍक्सिडेंट्स होत राहतात पण वी कॅन मिनिमाइज इट. वी शुड टेक केअर अबाउट इट. सो इफिशियंट मटेरियल हँडलिंग असेल, इफिशियंट मटेरियल हँडलिंग, तर ऍक्सिडेंटचं प्रमाण कमीत कमी ठेवता येईल, प्रिव्हेंट करता येईल आपल्याला. टू मिनिमाइज फटिग ऑफ द वर्कर्स. इफिशियंट मटेरियल हँडलिंग असेल तर थकवा सुद्धा कमी येईल वर्कर्सला. फॉर बेटर हाऊसकीपिंग इन द प्लांट. हाऊसकीपिंग चांगलं ठेवता येईल इफिशियंट मटेरियल हँडलिंगमुळे. आणि लास्ट वन, व्हॉट इज द लास्ट ऑब्जेक्टिव्ह? टू मीट द डेडलाईन इन टाइम. दॅट मीन्स मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट.
यू शुड बी शॉप फ्लोर सुपरवायझर. पहिलं पोस्टिंग कुठे होईल तुम्हाला? शॉप फ्लोर सुपरवायझर म्हणून. व्हॉट विल बी युअर ड्युटी? टू मेंटेन द क्वालिटी ॲज पर सेट स्टँडर्ड्स. ठीक आहे. टू मेंटेन द क्वांटिटी ॲज पर शेड्यूल. ठीक आहे. पहिली तुम्ही शॉप फ्लोर सुपरवायझर म्हणून पहिलं पोस्टिंग होईल तुम्हाला. कोणत्याही शॉपवरती याल तुम्ही, तिथे तुमचं ड्युटी काय राहील? पहिलं तर क्वालिटी ॲज पर सेट स्टँडर्ड्स, क्वांटिटी ॲज पर शेड्यूल. नंबर 3 मिनिमाइज द वेस्टेजेस, अँड नंबर 4 टू मेंटेन द डिलिव्हरी डेट. पुन्हा सांगतो, 4 कर्तव्य तुम्हाला पार पाडावे लागतील शॉप फ्लोर सुपरवायझर म्हणून. टू मेंटेन द क्वालिटी ॲज पर सेट स्टँडर्ड्स. नंबर 2 क्वांटिटी, टू गेट द क्वांटिटी ॲज पर शेड्यूल. नंबर 3 मिनिमाइज द वेस्टेजेस. नंबर 4 टू मेंटेन द डिलिव्हरी डेट. कारण कस्टमर वाट पाहत राहतो ना, त्याने ऑर्डर दिलेली आहे आपल्याला. ही इज वेटिंग फॉर इट, दॅट प्रॉडक्ट. सो टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू मीट द डेडलाईन इन टाइम. कस्टमरला त्याने जी ऑर्डर दिलेली आहे आपल्याला, तर त्याला डिलिव्हरी करायची प्रॉडक्टची. त्याला सांगितलेलं आहे, आपण त्याला कमिटमेंट केलेलं आहे की या वेळेच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट देऊ. तर वी हॅव टू मीट द डेडलाईन इन टाइम. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. So these are some objectives of material handling. Thanks. आणि इथे आपण आता बंद करूया. We can meet in the next session. Thank you so much.